आजची रेसिपी आहेत गुलाबजाम. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज मस्त अशी परफेक्ट रेसिपी आहेत गुलाबजामची. जसं लग्नामध्ये पार्टीमध्ये होतात त्याच प्रकारे छान आपली रेसिपी झालेली आहेत. तर चला बघूयात रेसिपी. इथे मी एक पॅकेट घेतलेलं आहे, प्रेमिक्स घेतलेलं आहे गृहिणीचं. 200 ग्रॅमचं आहेत हे. साधारण याचं मोजले तर 1.5 कप भरतात हे पीठ. छान आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आधी हे गुठळ्या वगैरे राहतात तर छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं. छान हाताने असं करून घ्यायचं, त्याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या. नंतर अर्धा कप दूध घ्यायचं. 1.5 कप पिठाला अर्धा कप दूध पुरेसं आहे. आणि थोडं थोडं दूध टाकून छान हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि असं सॉफ्ट मळायचं. म्हणजे कसे आपले गुलाबजामसुद्धा सॉफ्ट होतात, मुलायम होतात आणि चिरा वगैरे पडत नाही. छान असं हलक्या हलक्या हाताने थोडं थोडं दूध टाकून दुधाने मळायचं. दुधाने असं पीठ मळलं की छान असे मुलायम होतात आणि मऊ होतात. जर नसेल तर पाण्याने सुद्धा मळू शकता, पण शक्यतो दुधाने मळले तर मळून घेतले तर छानच आहे. मस्त असे सॉफ्ट गुलाबजाम होतात आपले हलवाईसारखे. तर मस्त हलक्या हाताने मळून घ्यायचं. असा कडक डो तयार नाही करायचा, मुलायमच ठेवायचा थोडं, म्हणजे आपले गुलाबजामसुद्धा छान मऊ असे होतात. छान असं हलकं हलकं मस्त मळून घ्यायचं 10-15 मिनिट. थोडंसं छान असं मळून घेतलं. थोडा वेळ लागते, पण गुलाबजाम खूप सुंदर होतात, खूप छान होतात. भेगा वगैरे काही पडत नाही थोडं जास्त असं मळून घेतले तर. आणि असे फुटकेसुद्धा गुलाबजाम होत नाहीत. थोडीशी मेहनत आहे, पण रिझल्ट खूप छान आहेत. पिठाला असं छान मळून चिकनं वगैरे केलं की गुलाबजामसुद्धा मस्त होतात. फुटकाही होत नाही, चिरा वगैरे मुळीच पडत नाहीत, भेगा नाही पडत, असे सॉफ्ट होतात. आता हे आपलं मळून झालेलं आहे. याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं. आता 10 मिनिट झालेले आहेत. आणि एक एक छोटे छोटे मस्त गोळे करून घ्यायचे. बघा किती सॉफ्ट गोळ्या झाल्या आहे. कुठेच अशी भेग नाहीत किंवा असे चिरा नाही पडत. याप्रमाणे असं मळून घेतले तर. आणि सॉफ्ट डो तयार करायचा, हार्ड नाही करायचा. बघा किती मस्त गोळे होत आहे. अशा प्रकारे छान असे मस्त गोल गोल गोळे, छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे गुलाबजामचे. आता आपले गोळे झालेले आहेत गुलाबजामचे. आता सुरुवातीला थोडंसं तेल गरम ठेवायचं आणि नंतर एकदम मीडियम लो आच करायची आणि मस्त असे तळून घ्यायचे. गुलाबजाम टाकल्यानंतर थोड्या वेळाने त्याला झाऱ्याने थोडंसं तेल टाकून पलटून घ्यायचे. असे गोल फिरवत राहायचं, नाहीतर मग ते काय होतात एका साईडने जळू शकतात. एकसारखा कलर नाही येत आणि थोडं थोडं असं हलवलं की मस्त एकसारखा कलर येतात. अशाच प्रकारे लो आचेवर
आतूनपर्यंत शिजतात. लो आचेवर अशा प्रकारे तळले तर आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की छान काढून घ्यायचे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. अशाच प्रकारे आणखीन तळून घ्यायची दुसरी बॅच. बघा किती छान गुलाबजाम तळून झालेले आहेत. कुठेच भेग नाही आहेत, चिरासुद्धा नाहीत. आता इथे आपण पाक करायला घेऊयात. 4 कप साखर टाकलेली आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे पॅकेटवर सुद्धा लिहिलेलं राहते याचं प्रमाण. त्याही प्रमाणाने सुद्धा तुम्ही केलं तेच प्रमाण वापरलेलं आहेत मी. 4 कप साखर तर 4 कप पाणी टाकलेलं आहे. आता छान पाक आपण गॅसवर करायला ठेवून द्यायचा. साखर विरघळून घ्यायची. आणि 10 ते 15 मिनिट पाक करायला ठेवून द्यायचा. जास्त 2 तारी वगैरे करायचं नाहीत. थोडासा चिपचिपा वगैरे झाला की पाक बंद करायचा, नाहीतर मग घडाईमध्ये टाईम लावून ठेवून द्यायचा. 15 मिनिट होऊ द्यायचं. आता आपला पाक झालेला आहे. याच्यामध्ये अर्धा चम्मच विलायची पावडर, अशाच पद्धतीने पाक करायचा. दहा ते 15 मिनिट पाक करायला ठेवून द्यायचा. आता पाक गरम असतानाच याच्यामध्ये गुलाबजाम टाकून द्यायचे. आणि गुलाबजाम गरम गरम तळल्यावर नाही टाकायचे, थोडं थंड होऊ द्यायचं. पण पाक गरमच ठेवायचा. आता छान पाकामध्ये टाकलेले आहेत. याला मस्त 2-3 तास मुरवत ठेवायचे पाकामध्ये. खूप छान सॉफ्ट होतात आणि मुरून जातात आतूनपर्यंत. आता आपले गुलाबजाम मुरलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.